वृद्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आमचा प्रवास थांबला नाही. आम्ही तिथून पुढे निघालो मडीच्या कानिफनाथांचं दर्शन घेण्यासाठी. डोंगर रस्ते पार करत शांत वातावरणात आम्ही मडीमध्ये पोहोचलो होतो. नवनाथांपैकी एक महान योगी म्हणजे कानिफनाथ महाराज. नाथ संप्रदायामध्ये त्यांना अत्यंत मानाचं स्थान आहे आणि इथली समाधी म्हणजे साधना आणि श्रद्धेचं पवित्र केंद्र आहे. गुरुवार असल्यामुळे गर्दी होती, दर्शनासाठी रांग लागली होती. मग आम्ही पण दर्शनासाठी लाईनमध्ये उभा राहिलो. नवनाथ म्हणजे नाथ संप्रदायातील 9 महान योगी संत. त्यांनी योग, तपश्चर्या आणि अध्यात्म यांचा प्रसार केला. नाथपंथात आदेश अलख निरंजन हा जयघोष प्रसिद्ध मानला जातो आणि या जयघोषात आम्ही पण कानिफनाथांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. कानिफनाथांची समाधी मडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आहे आणि दरवर्षी रंगपंचमीला इथे खूप मोठी यात्रा असते. महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून हजारो लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. आमचं दर्शन झालं, पण मनात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. असं वाटत होतं की आपण संतांच्या भूमीत उभा आहोत. कुटुंबांसोबत संतांचं दर्शन घेणं म्हणजे फक्त परंपरा नाही, तर पुढच्या पिढीला संस्कार देणं आहे. अशा ठिकाणी येऊन मुलांनाही भक्तीची ओळख व्हायला सुरुवात होते. दर्शनानंतर आम्ही पुढे मच्छिंद्रनाथ गडाच्या दिशेने निघालो होतो. मच्छिंद्रनाथ गड हा इथून जवळच आहे आणि इथून पुढे आमचा प्रवास कसा झाला, मच्छिंद्रनाथाचे दर्शन कसे घेतले आणि मच्छिंद्रनाथाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. रामकृष्ण हरी.